करतो. ओके. इथून मी आता डेटा सेंड करणार. त्यानंतर मला काय करायचं आहे, इथून डेटा सेंड केल्यानंतर ऑटोमॅटिकली मला ते युजर वरती नेव्हिगेट व्हायला पाहिजे. तो मी इथे आलो. पहिले तर मी इथे आलो. इथे आल्यानंतर मला राउटर घ्यायचं आहे. आर ओ प्रायव्हेट ROUT राउटर कॉलन राउटर कॉलन राउटर कॉलन कॉलन राउटर आर राउटर कॉलन राउटर. ओके, कंट्रोल एस. त्यानंतर मला इथे काय करायचं आहे, दिस डॉट नेव्हिगेट स्लॅश युजर राउटर डॉट नेव्हिगेट राउटर. ओके. लॉग इन झालं, डेटा सेंड झाला की मला तो राउटर वरती नेव्हिगेट झाला पाहिजे. ओके. देन चेक करा. मी इथे डेटा टाकतोय. सगळा डेटा भरला. कंपनीचा डेटा पण भरून टाकतो आणि सबमिट केला. हा नेव्हिगेट झाला. इथं आला युजर वर्क आला. ओके, दॅट्स गुड. इथपर्यंत डेटा आला. तर हाच डेटा मला कुठे आता सबस्क्राईब कुठेतरी बघावा लागेल. तर बघण्यासाठी मी आलो आता युजर कुठे आहे आपला, हा युजर युजरच्या कंपोनेंट वर. ओके, टीएस वर आलो. टीएस वर आल्यानंतर सगळ्यात पहिले मला इथं ती सर्व्हिस इम्प्लिमेंट करून घ्यावी लागेल. कोणती आपली जी आपण बनवली आहे डेटा, तर प्रायव्हेट डेटा सर्व्हिस त्याला इम्प्लिमेंट करून टाकलं. ओके, डेटा सर्व्हिस शेअर डेटा सर्व्हिस आली. इथे मी एक व्हेरिएबल बनवतोय ज्याचं नाव आहे युजर डेटा. जो पण असेल नल असणार. डिफॉल्ट मी इथे अनडिफाईन्ड करून ठेवतो किंवा नुसता ॲनी करून सोडून दिला. त्यानंतर त्यानंतर इथे आलो. इथे आल्यानंतर दिस एनजॉन इनिट मध्ये, एनजॉन इनिट मध्ये का घेतला याला, एनजॉन इनिट मध्ये की कन्स्ट्रक्टर नंतर चालणारी जी मेथड आहे ती सगळ्यात पहिली मेथड आहे ही एनजॉन इनिट. ही कन्स्ट्रक्टर नंतर वर्क होणारी सगळ्यात पहिली मेथड आहे. त्यामुळे मी याच्यामध्ये याला घेतलेला आहे. दिस डॉट डेटा सर्व्हिस डॉट. आता मी एक ऑब्जेक्ट बनवलं इथे, एक सर्व्हिस मध्ये डेटा डॉलर नावाचा एक व्हेरिएबल बनवला होता. तुम्हाला ध्यानात आहे का, लक्षात असेल. इथे बघा, डेटा डॉट डॉलर या नावाचा एक व्हेरिएबल बनवला, डुप्लिकेट न होऊ म्हणून इथे डॉलर घेतला. पाहिजे तुम्ही ते नाव बदलू शकतो. मग मी माझ्या सर्व्हिस मध्ये आलो. इथे घेतलं डेटा डॉट डॉलर आणि या डॉलरला मला काय करायचं, सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब म्हणजे जे पण व्हॅल्यूज असतील त्या मला इथे भेटतील. सबस्क्राईब आणि पॅरेंथेसिस. ओके, एरो फंक्शन इथे चालवलं आणि जो पण डेटा येईल, हा इथे एरर देत आहे. इथे मी ॲनी पण पास केला. ॲनी म्हणजे येणारा डेटा काही असेल. ओके, तो घेणार नाही. मी कंट्रोल एक्स केलं, पॅरेंथेसिस ओपन पॅरेंथेसिस क्लोज. देन याच्यात मी शेअर केला आणि इथे दिस डॉट वरी जो आपण व्हेरिएबल बनवला या व्हेरिएबलला इथे कॉल केला आणि येणारा जो काही डेटा असेल तो मला काय करायचा आहे, या डेटामध्ये फॉलो पास करायचा आहे. किंवा मी इथे कन्सोल लॉग करून बघू शकतो. लॉग रिसीव डेटा लॉग रिसीव डेटा युजर कंपोनेंट. चला चेक करूया. इथे आलो. समथिंग वेंट रॉंग.
बॅकला आलो, इथे आलो, लोकल होस्ट 4200. हा, इथे काय म्हणते मेसेज. इथे मला, हा, CONSOLE console डॉट लॉग. ओके, कन्सोल डॉट लॉग वरती लॉग आला का नाही, कन्सोल डॉट लॉग. आता चेक करा. इथे आता मी टाकतोय फ्लॅश लॉग इन. लॉग इन वर्क झाला. चेक करा आता. इथे मी हा डेटा फिल करणार. डेटा फिल केला, त्यानंतर सबमिट करतो. ऑटोमॅटिकली नेव्हिगेट झालो. नेव्हिगेट झाल्यानंतर हे बघा, रिसीव डेटा फ्रॉम युजर कंपोनेंट. आला का तो सगळा डेटा? आला का? जर मला हा डेटा इथे, हाच डेटा आता मला युजर मध्ये HTML वरती दाखवायचा आहे, तर मी इथे आलो. टी टेबल, टेबल मध्ये टी बॉडी, सॉरी टी हेड असेल पहिले. टी हेड मध्ये TR. ओके, TR मध्ये इथे घेतलं मी नेम. नेम कंपनी ऍड्रेस. ओके, नेम कंपनी ऍड्रेस. त्यानंतर इथे मी हा डेटा पास केलेला आहे. युजर डेटा डॉट फर्स्ट नेम लास्ट नेम, कंपनीचं नाव, कंपनीचं आत्ता पत्ता सगळा. ओके, बघा इथे आला. आता इथे काहीच नाहीये, कारण की आपण तिथून डेटा सेंडच नाही केला. आता इथे मी डेटा सेंड करतोय बघा. कंपनीचा ऍड्रेस वगैरे सगळं सेंड केला, सबमिट केला. आला का इथे डेटा? दिसतोय का तुम्हाला इथे?